हॅलो, कसे आहात? आज मी लवकर व्हिडिओ बनवायला घेतला आहे. मागे ट्रेनचा आवाज येतो आहे आणि मी त्या दिवशी थालीपीठ केलं होतं ना, त्यातलं थोडं पीठ मी ठेवलं होतं. म्हटलं होतं की मी काल काल मी ऑफिसला गेले नाही, काल मी थालीपीठ करून घेऊन जाणार होते. तर माझ्या पोटातच एवढं दुखत होतं, तर तो प्लॅन कॅन्सल झाला. ठीक आहे, तर म्हटलं आज काय करण्यापेक्षा आहे तेच थालीपीठ पीठ आहे तर करून नेऊया. तर तेच आता बनवते आणि माझ्या पोटात दुखलं, त्यामुळे मी आता ठरवले बाहेरचं तळलेलं वेळलेलं सगळं जरा थोडे दिवस बंद करायचं. कारण का काल जो त्रास झाला ना, त्याच्यानंतर ना अंगात ताकद नाही आहे अजून दुसरा त्रास सहन करायची. ते म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्यातला प्रकार झाला माझा काल. आणि आता मी थापते थालीपीठ थापून झाले, तवा तापायला ठेवला आहे. थालीपीठाचा एक व्यस्त की त्याच्यामध्ये तुम्ही काहीही टाका, लाईक साधी कोथिंबीर कांदा हे टाकलं प्लस साधे मसाले टाकले ना तरी ते छान लागतं. ठीक आहे, माझी एक मैत्रीण होती नेहा, तुझ्यासाठी हे ती ना नेहमी थालीपीठ आणायची, तिला थालीपीठं खूप आवडायची आणि ती ना तिच्या आत्याकडून याचं नेहमी पीठ घेऊन यायची. तिला जास्त कोणत्याच गोष्टी कधीच आवडल्या नाही, म्हणजे तुम्ही तिचं पोट एवढंसं होतं, काही खाल्लं ना की तिचं पोट लगेच भरायचं. ठीक आहे, आणि ह्या व्हिडिओची लिंक मी तिला नक्की पाठवणार आहे. नेहा आणि म्हणजे नेहा, मी, हर्षला, अभि, अंकित, कैवल्य आम्ही भेटलो होतो 2016मध्ये. मी जेव्हा माझ्या प्रॉपर ॲज अ HR जॉईन झाले होते ना, त्या वर्षी 2016, त्या 2026 आहे आणि आम्ही स्टील कॉन्टॅक्टमध्ये आहोत सगळ्या एकमेकांच्या. आणि तेव्हा जी आम्ही मस्ती केली आहे, लाईक भन्नाट हा शब्द आहे त्यांच्यासाठी. मी बटर लावते, मी काही तेल नाही लावणार आहे आज. मी युजली तेलच लावते, पण आज म्हटलं आज जरा बटर लावून घेऊ आणि बटरची टेस्ट पण थोडीशी वेगळी येते. ठीक आहे, हे असं थालीपीठ उचललं मी असं कपड्यावरती. आवाजाला तुम्हाला असं तवा चांगलं तापलं. आता मी जास्त नाही, मी 2च थालीपीठं बनवणार आहे, कारण मला माहिती मी 2च थालीपीठं खाऊ शकते. कधी कधी माझं एका थालीपीठामध्ये खूप टाईम होतं, त्यामुळे जास्त टाईम पण नाही व्हायला. आणि मी म्हणूनच मोठी बनवते, जेणेकरून 2 याच्यामध्ये पोट भरून जाईल. ती छोटी नेणं मला आवडत नाही. आणि याचं पीठ ना पातळ मळलं तरी चालतं, तुम्हाला का असं घट्ट मळून ठेवायचं नाही आहे, कारण का ते थापताना आपण त्याला पाणीच लावून थापतो. ठीक आहे, हां, पण ज्यांना भाकरी थापतात ना, त्या थालीपीठ बरोबर एक साईड अशी काय म्हणतात ते प्रॉपर पातळ, सगळ्या साईडनी सेम असं ते थालीपीठ थापलं जातं. त्यामुळं आणि ज्यांना नाही आहेत भाकऱ्या थापतात त्यांच्यासाठी पण ठीक आहे, तुम्ही थोडे नकाशी काढाल. मी पण पहिले नकाशीच काढली, असं नाही की मी पहिले सुगरण आहे. वेळेपुरतं करता आलं म्हणजे झालं. आणि हे मलाच नाही, हे सगळ्या वर्किंग प्रोफेशनल लोकांना लागू पडतं, मुलांना सुद्धा लागू पडतं ही गोष्ट, की तुम्हाला तुमच्या पुरतं जेवण बनवता आलं पाहिजे. नाही लॉकडाऊन झालं तर काय करणार तुम्ही? लॉकडाऊन झाल्यावरती? मग तेच म्हणते मी, आपल्याला आपल्यापुरतं जेवण करता आलं म्हणजे झालं, मग काही टेन्शन नाही आहे. थालीपीठाला तुम्ही तेलही लावू शकता, तूपही लावू शकता. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी सांगेल तुम्हाला, जर तुम्ही गाजर अशा बाकीच्या भाज्या घातल्या ना तर ते अजून छान लागेल. इंग्लिशमध्ये पॅनकेक, मराठीत थालीपीठ, सेमच आता मला वेळ लागेल, त्यामुळे मी हा व्हिडिओ बंद करते. ठीक आहे, मला आत्ता आठवलं, आमच्या ऑफिसमध्ये ना एक सुदर्शन सर म्हणून पण आहेत. त्यांना ना ते कोकणातले आहेत आणि त्यांना असे घाटावरचे तिखट पदार्थ खूप आवडतात. तर त्यांच्यासाठी पण मी एक थालीपीठ बनवून येते, त्यांना पण आवडेल. खरंच खूप चांगले स्वभावाने आणि एकदम जॉली माणूस आहे. म्हणजे तुम्ही ही इज अबाउट 40. ठीक आहे, तरी पण त्यांना सुडी म्हणतात सगळेजण, त्यांना सर म्हटलेलं अजिबात आवडत नाही. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पण मला फक्त सुडी म्हणा, मला सर बोलू नका, मी खूप यंग आहे.
त्यामुळे त्यांच्यासाठी पण मी आता एक थालीपीठ बनवून येणार आहे. ठीक आहे, भेटूया आपण ऑफिसला. हे थालीपीठ बघा कसं कुरकुरीत भाजलं आहे. गरम आहे हा खूप, मी तव्यावर काढला तर. टॅलेंटेड आहे मी खूप, माहिती आहे तुम्हाला. थालीपीठ बनवताना तुम्हाला ना खाली रुमालाला पाणी लावावं लागतं. पोळपट घ्यायचा, हे लाटायचं नाही आहे, पहिले सांगतो ते थापायचं भाकरीसारखं. पोळपट घ्यायचा, ओला रुमाल ठेवायचा आणि त्याच्यावरती थालीपीठाचं असं पीठ असं एकदम पातळ पीठ असं ते पसरवून द्यायचं. ठीक आहे, मी पसरवलं. असं काही प्रॉपर असं गोल शेप आला पाहिजे ना असं काहीच नाही आहे. ठीक आहे, तुम्ही असं त्यानंतर हाताने दाबून करू शकता. हॅलो, तर मी निघाली आहे ऑफिसला. ठीक आहे, उन्हामुळे हे असं डोकं बिकं झाकून घ्यायला लागतं, केस अशी खराब होत आहे, ते पण काय करणार. आणि मी घेतली आहेत. मला एक छान टॉपचं दुकान भेटलं, ते अंडरग्राऊंड असतं ना, भुयारी मार्ग म्हणतात. हां, तर मी 500ला 3 टॉप घेतलेत. 500ला. तर मला ना ते टॉप आवडले, 2 टॉप आवडले ते, पण सेम डिझाईन नाही घेणार. मग त्यापेक्षा मग मी काय घेतलं, 2 सेम पॅटर्नचे 2 वेगवेगळ्या कलरचे टॉप घेतले आणि एक वेगळ्या कलरचा घेतला. सो नाही, स्वस्त भेटले मला माहिती आहे. सो यू कॅन पे 175 भेटले. ठीक आहे, 180 काहीतरी तुम्ही बोला यार. परत ते 500ला तर मी डिवाईड नाही करत बसणार तुम्ही. ठीक आहे, तर मला छान 3 टॉप भेटलेत. घरी जाईन घालमध्ये आणि तुम्हाला सांगेन कसे येते. क्वालिटी, आय डोंट गो फॉर अ क्वालिटी, आय गो फॉर अ थिंग की जे मला आवडते आणि जे मला सूट होते. ठीक आहे, कारण का तुम्ही 500मध्ये 3 टॉप घेणार आणि तुम्ही एक्सपेक्ट करणं अरे वा एकदम भारी क्वालिटी, नाही होत असेल. बी रिअल गाईज. तुम्ही 4-5 वेळा वापरू शकता आणि मग ठेवून देऊ शकता. आणि तसेही मी पहिलं पण सांगितलं, तुम्ही जास्त महागातले कपडे घेत नाही. मला कंटाळा येतो वापरायचा, मला लिटरली कंटाळा येतो एक गोष्ट किती वेळा वापरायची. ठीक आहे, काही ड्रेसेस आहेत जे महाग आहेत, ते खरंच माझ्याकडे 7-8 वर्षापासून आहेत. जसे की माझे अनारकली. ठीक आहे, खूप ड्रेस आहेत माझ्याकडे. पटियाला आहे, अनारकली आहे, अशा खूप गोष्टी आहेत त्या मी वापरते, त्या मी ठेवते माझ्याकडे. ठीक आहे, पण बाकीचे जे असे मी असे टॉप बघते जे की 500मध्ये म्हणजे 500पेक्षा कमी असतील. ठीक आहे, मी 1 पीस जास्त घालत नाही, पण माझ्याकडे भरपूर 1 पीस पण आहेत. मी रोज रेग्युलर घालत नाही बिकॉज ट्रॅव्हलिंगमध्ये कम्फर्टेबल पडत नाही. पण जर ऑफिसमध्ये काय असेल तर मग मी वेअर करते. ठीक आहे, इकडे खूप सारे बॅग्स असं वाटतंय मला, ह्या झाडांना उलटं लटकलेले. लोक बघतात. मी वर्ष मी निघाली, मी ऑफिसलाच निघाली आहे. मी तुम्हाला सांगितलं आणि आता पोहोचून मी ऑफिसला जाऊन येतात. आणि मला अजून टाईम पण नाही झाला माहिती मला, अजून 5 मिनटं बाकी आहेत मला. तर ठीक आहे, आपण भेटूया संध्याकाळी, सांगते तुम्हाला संध्याकाळी. हॅलो, आज मला ना खूप उशीर झाला निघायला. ठीक आहे, आणि मी निघाली आहे आता ऑफिसमध्ये. माझा कॅमेरा असा का वाटतो, आता बरोबर आहे माझा कॅमेरा. ठीक आहे, मगाशी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. सो मी निघाली आहे ऑफिसमधनं, आली आहे इथे CSC. आज मला थोडा उशीर झाला, 7 वाजून गेले. आणि तुम्ही बघू शकता इथे काय छान लाईटिंग केली. इकडे पूर्ण बिल्डिंगला ना अशी सुंदर अशी लाईटिंग आहे, मस्त असं प्रकाश पडतो त्या बिल्डिंगवरती. आणि ह्या जुन्या आहेत ना, त्यामुळे ते अजून छान दिसतं आहे. आज मी काहीच तयारी केली नाही, काहीच तयारी म्हणजे मी साधी पावडर पण लावली नाही, कारण का तो घाम येतो ना त्याच्यावर तो सगळा मेकअप निघून जातो, मग तो अजून चिपचिपा होतो. म्हटलं नाही, आज फक्त लिप बाम बस. आणि मग उद्या मला सुट्टी, तर मी जाताना माझा लॅपटॉप घेऊन चालली आहे फॉर एनी वर्क ऑर समथिंग एल्स. तर मला उद्या पण 2-4 कामं आहेत, ती पण मला करायची. आणि संडेला विधानचे स्टेशनरी घ्यायला जायचे मला घाटकोपरला, किंवा मी मस्जिदलाच बघेल पुढच्या सोमवारी, की जेणेकरून थोडं स्वस्तात भेटेल. मस्जिदला स्टेशनरी सामान खूप स्वस्तात भेटेल, चांगलं भेटतं. वॉटर पण स्वस्त भेटतात, कंपास पण. तुम्हाला पाहिजे असेल तर मी पण मस्जिद बंदरला या आणि शॉपिंग करा. ठीक आहे, आज आहे फ्रायडे, घरी असणार आहे मच्छी, अंडं किंवा चिकन. प्रॉब्ली मच्छी जास्त असेल. घरी जाऊन काहीतरी बनवायला लागेल. मला जाम कंटाळा आलाय.
मी थकली आहे आणि बघूया आता काय बनत नाही इकडं. ठीक आहे, सी यू सून.